आणि यानंतर आपण पाहणार आहोत 25 मिनिटांमध्ये 50 बातम्यांचा आढावा। मुसळधार पावसामुळे पनवेलमधील गाडी काळुंद्रे कासाडी नद्यांना पूर आल्याचं चित्र पाहायला मिळतं। रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे। मात्र अजूनही धोक्याची पातळी नद्यांनी गाठलेली नाही आणि तरीही नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। पनवेलमधील सुकापूर आणि आदईमध्ये रात्रभर पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पार्किंगला लावलेली वाहनं सुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक नागरिक याच पाण्यातून मार्ग काढताना दिसतात। नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळते। पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे आता नागरिकांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन सुद्धा पालिकेकडून केलं जात आहे। शहापूरमध्ये पहाटेपासूनच पाऊस बरसतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे शहापूरच्या भारंगी नदीला पूर आला असून नदीचं पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे एकच तारांबळ उडाली। शहापूरमधील ताडोबा परिसर आणि गुजराती नगर भारंगी नदीचं पाणी घुसल्यामुळे 5 ते 6 फोर व्हीलर आणि 20 ते 25 टू व्हीलर वाहून गेल्यात। त्यामुळे आता नागरिकांचं प्रचंड नुकसान झालंय। शहापूरमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून वाशिम परिसरात असलेल्या भातसा नदीच्या कडेला असलेल्या सृष्टी फार्म हाऊसमध्ये 150 जण अडकली आहेत, तर एनडीआरएफच्या टीमकडून त्यांचं रेस्क्यू सुरू आहे। शहापूरमधील मुसळधार पावसामुळे खडवली परिसरात पुराचं पाणी शिरलंय। भातसा नदीच्या पुलावरून पाणी गेल्यामुळे अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले। शहापूर तालुक्यामध्ये रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे भातसा नदीत दुथडी भरून वाहते, तर घरामध्ये पाणी शिरल्यामुळे शहापूरमधील नागरिक आक्रमक झालेले असून स्थानिकांनी रास्ता रोको केलाय। शहापूर आसनगाव मार्ग अडवत स्थानिकांनी भारंगी नदीवरील भिंत आणि घाट तोडण्याची मागणी सुद्धा केली आहे। बदलापूर शहर, कल्याण तालुका आणि उल्हासनगरमधून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे, तर असाच पाऊस सुरू राहिल्यास झपाट्यानं पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलंय आणि वाडा परिसरातील मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। वैतरणा नदीच्या उपनद्यांना पूर आल्यामुळे काही गावांचा मुख्य बाजारपेठेशी असलेला संपर्क देखील तुटलाय। लोणावळ्यामधील दुर्घटनेनंतर सुद्धा पर्यटकांना जाग आलेली नाही। स्थानिक प्रशासनानं जागोजागी फलक लावून सहारा ब्रिजजवळील उंच डोंगर कपारीत पर्यटक फिरत असल्याचं पाहायला मिळते, तर निसरड्या डोंगरावरून फिरताना पाय घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पावसाळ्यामध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटकांचे पाय हे लोणावळ्यातील टायगर पॉइंटकडे आता वळू लागलेत आणि टायगर पॉइंटवर सध्या लाभदायक वातावरण असल्यामुळे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते। भुशी धरणावर गेल्या आठवड्यामध्ये 5 जण वाहून गेल्याची घटना घडली होती आणि याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनानं काही नियम आणि अटी पर्यटकांसाठी लागू केल्या। संध्याकाळी 6 नंतर पर्यटकांना बंदी घालण्यात आली, तरी देखील पावसाचा आनंद घेण्यासाठी आज पर्यटकांनी धरणावर गर्दी केली आहे। लोणावळ्यामधील भुशी डॅम धुक्यात हरवले, तर वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांनी धुक्याचा आनंद घेतला। हिरवागार निसर्ग, मुसळधार पाऊस आणि धुक्यानं पर्यटक आनंदित झाले। मुंबईमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वेला बसलाय। मुंबईकडे जाणारी वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाली आहे आणि त्यामुळे लांब पल्ल्याच्या काही गाड्या मनमाडमधून वळवण्यात आल्यात आणि काही पुणे मार्गाने वळवण्यात आल्यात। मात्र गाड्या रद्द झाल्यामुळे नाशिकला होत असलेल्या सीएसटीच्या परीक्षेला जाणं विद्यार्थ्यांना शक्य झालेलं नाहीये। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। दोडामार्ग तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली। सतत पडणाऱ्या पावसामुळे काही बंधारे सुद्धा इशारा पातळीवरून वाहतात आणि पावसाचा जोर जर असाच सुरू राहिला तर कोकणामधील काही मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत। नाशिकमध्ये अजित पवारांना शरद पवारांनी मोठा धक्का दिला। नाशिकचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष नानासाहेब महाले यांच्यासह 100 कार्यकर्त्यांनी पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आणि एक विधानसभा 5 लोकांना दिलेला शब्द पाळणार का उद्धवजी असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय।
लोकसभेच्या निकालांना कुणीही आता हुरळून जाऊ नये अशी विनंती पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना केली आहे। ज्याप्रमाणे लोकसभा लढले त्याचप्रमाणे विधानसभा लढणार आणि मवियाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी करणार असा विश्वास पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केला आहे। लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार पक्षात येण्यासाठी नेत्यांची रांग लागली असा दावा अनिल देशमुखांनी केला आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटामधले बरेच आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्याबद्दल वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं देखील अनिल देशमुख यांनी म्हटलंय। तर मुंबईमधल्या वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली असून कोळी दाम्पत्याला पहाटे 5:30च्या सुमारास एका कारनं उडवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आणि या अपघातामध्ये कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झालाय तर त्यांचे पती प्रदीप नाखवा जखमी आहेत। दरम्यान या प्रकरणी राजेश शहांच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत। वरळी अपघात प्रकरणामधील कारची नंबर प्लेट काढल्याची माहिती समोर आली आहे तर कारवरील पक्षाचा स्टिकर सुद्धा काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कारमधील मिहीर शहानं रात्री पार्टी केल्याचं सुद्धा उघडकीस आलंय। वरळीमधील अपघातानंतर आदित्य ठाकरेंनी नाखवा कुटुंबाची भेट घेतली आहे। पोलीस स्थानकामध्ये जात कोणताही राजकीय दबाव नको, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे। वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर मनसे नेते संदीप देशपांडेंनी प्रतिक्रिया दिली की हा सगळा प्रकार गुन्हास्पद असून आरोपी कोणीही असेल कारवाई ही झालीच पाहिजे अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे। सोलापूरमध्ये धनगर समाज आक्रमक झालाय। सोलापूरसह राज्यामधील विविध भागामधून मेंढपाळ पंढरपूरच्या दिशेने रवाना झालाय। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालेला आहे। आषाढी एकादशीच्या पूजेला येण्यापूर्वी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली। चंद्रपूरमधील वल्लारपूर शहरामधील गांधी चौक इथं कापड दुकानामध्ये पेट्रोल बॉम्ब टाकून गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारात दुकानामध्ये काम करणारा कामगार जखमी झालाय। 3 हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यामधल्या जळगाव जामोद्यामधील धक्कादायक घटना समोर आली आहे। दुकानामधील महिलेकडे एक डॉक्टर मध्यरात्रीच्या सुमारास चहा आणि सिगारेटची मागणी करतो, मात्र ते देण्यास नकार दिल्यामुळे डॉक्टर महिलेला शिवीगाळ करत तिचा विनयभंग करतो। या प्रकरणी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सोलापूरमध्ये जास्तीत जास्त पैशांचा आमिष दाखवून फायनान्सच्या माध्यमातून 131 जणांना गंडा घालण्यात आला। 131 जणांची 3.25 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे तर या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे। बीडमध्ये हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला। पोलीस भरतीच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या दुचाकीला कारनं जोरदार धडक दिली आणि अपघातात पीएसआय श्रीधर ननवरे यांचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आणि या अपघातानंतर कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि या बातम्यांचा बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतते। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।